लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून राजू शेट्टींसोबत संपर्क, महायुतीमध्ये सहभागी होण्याची विनंती केल्याची चर्चा। मोठी ऑफर दिली तरी हुरळून जाणार नाही, राजू शेट्टींची भूमिका। मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे शब्दावरनं सुरू असलेला काथ्याकूट आज संपण्याची शक्यता, जरांगेंनी सुचवलेल्या बदलांसह अंतिम अध्यादेशाची प्रतीक्षा। मुंबई महानगरपालिकेतील कोविड खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक, आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांवरती ईडीची कारवाई, आज कोर्टामध्ये हजर करणार। दाओसमध्ये महाराष्ट्र सरकार आणि उद्योगांमध्ये आतापर्यंत 4.5 लाख कोटींचे सामंजस्य करार। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापूरच्या दौऱ्यावर, देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण करण्यासाठी मोदींचा सोलापूर दौरा। मोदींच्या नेतृत्वात भारत यशाची शिखरं पादाक्रांत करतोय, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक। प्राणप्रतिष्ठा अनुष्ठानच्या तिसऱ्या दिवशी अयोध्येत आज 24 पूजा, रामललाची मूर्ती गाभाऱ्यामध्ये स्थानापन्न होणार। राष्ट्रवादी महिला काँग्रेस अजित पवार गटाचा आज भव्य नारी निर्धार मेळावा, सकाळी 11 वाजता षण्मुखानंदमध्ये अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या उपस्थितीत कार्यक्रम। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आज 11 ते 5 वाजेपर्यंत ब्लॉक, पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या चिखले पुलाजवळ कॉरिडॉरचं काम। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल आता फेब्रुवारी अखेरपासून सुरू होणार, तांत्रिक कारणास्तव 15 फेब्रुवारीची डेडलाईन पुढे गेल्याची पालिकेची कबुली। भारताचा अफगाणिस्तानवरती मालिका विजय, तिसऱ्या टी20 सामन्यात दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोमहर्षक मात, रोहित शर्माची शतकी खेळी। विमानतळावरती विमानाच्या शेजारीच प्रवासी बसल्याप्रकरणी इंडिगो एअरलाइन्सला 1,20 लाखांचा तर मुंबई एअरपोर्ट प्रशासनाला 60 लाखांचा दंड, सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचा दणका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।